मित्रांनो, सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रातील अतिउंच शिखरांची, घनदाट जंगलांची आणि मृत्यूच्या जबड्याच्या 11 वेगळ्या गऱ्यांची शृंखला म्हणजे सह्याद्री। तर मित्रांनो, अशाच एका ट्रेकला आपण निघालो आहे, ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातील माकडनाड या ट्रेकला। तर चला निघूया एका अविस्मरणीय प्रवासात। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कशात तुम्ही? तर आज परत एकदा नवीन ट्रेक आणि त्याच लोकांसोबत फाल्कनच्या वाघासोबत। तर आता मी निघालो आहे माकडनाडला, हरिश्चंद्रच्या बॅक साईडला। तर आता माझा मित्र अरविंद त्यासोबत आलो आहे मी दादाकडे। तर तो म्हटला आता मला गणेश भेट खायचे, तर मी आलो आहे आता गणेश भेटकडे आणि मस्तपैकी रगड्या पुरीची चव लागतो आणि तुम्ही पण या। तर तुम्ही या गणेश भेटला नक्की भेट द्या। फार सुंदर अशी भेळ, पाणीपुरी सगळं काही इथे मिळते। तर आता हे भेळ संपवतो आणि दादाकडे जातो। तर दादाकडे भेटूया, चला तर बाय बाय। आत्ता आलो आहे मी दिलीप दादाकडे। आमचे जितेंद्र दादा पण आलेले आहे, ते दिसत आहे मला। आणि सध्या आता कोणी आलेलं नाही, सगळी तयारी झाली आहे, गाडीत बसलेलो आहे आम्ही। आता इथनं निघणार आणि तर आपण नक्की भेटूया डायरेक्ट हरिश्चंद्रगड। तर ही आमची बस आहे, बघू शकता। सगळं ओके आहे। आता आपण निघालो, 10 वाजलेले आहेत, बरोबर 10 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत। दिसते का? अरे दिसते दिसते, इथे उलटे दिसते। चला बसा। हे आमची दिदू आहे, जितेंद्र आहे फाल्कन ग्रुपचे। आणि आज बहुतेक करून यांच्याकडून दूध होणार आहे, मला माहित आहे। हो आहे दूध दूध दे ना इकडे, दूध दूध मसाला दूध नारायणगाव। नक्की नक्की भेटू। तुझा वडापाव कुठं खाऊ ते सांग पहिले। वडा नाही, मग दोघांना फाडायचं तुझ्याकडे व्याजच आहे। काय म्हटलं? अरे मग 31 डिसेंबर त्याच्यानंतर भरपूर झालेत रे, त्याच्यानंतर भाजीपाला हा हे बरं आहे। नाही का तुझ्या समोर असं बघितलं, त्या डोळ्यात पाणी आलं, डोळे लाल झाले। मला लागलंच कळालं ते काहीतरी फरक आहे। तो कधी असं करत नाही। मी 2 दिवस नाही भेटलो ना। फायनली आम्ही बैलपाडा गावात पोहोचलेलो आहे आणि मुरबाड, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील, मुरबाड तालुक्यातील बैलपाडा या गावात आम्ही पोहोचलेलो आहे। तर 3 वाजता, जवळपास 3 वाजता पोहोचलेलो होतो। 3 वाजता पोहोचलो, 2 तास झोप घेतली आणि आता सगळी तयारी झालेली आहे। वजन पाठीवर खूपच आहेत। तर आता भेटूया आपण माकडनाड्यामध्ये। तर वजन जास्त असल्यामुळे मला कॅमेरा पण, आता मोबाईल पण हँडल करता येणार नाही। तर आमचे जितेंद्र दादा आणि हा अवतार कसा वाटते नक्की सांगा।
तू तुझा अवतार घेतो पहिले. तू सगळ्यांना घेतो की काउंटिंग घ्या रे, काउंटिंग घ्या, काउंटिंग. नानाजी, नानाजी. 2 5 6 7 8 9 10 11. सगळे सामावर गेले ना. महादेव 2 महादेव. तर मित्रांनो कसा वाटतो अवतार पहिल्यांदा. ही लोक हसवतात पण आणि म्हणतात काय तो हसतो का. सगळे लोक आहेत ना. हा पण डायरेक्ट तुला इथनं वरती रोहिदासवर नाही जात आहे. नाही ही किंवा अजून इकडनं पूर्ण नाही जात आहे. तवीची वाट कुठली काय म्हणतो ती तवीची बिस्किट संपलं. आता इकडनं आपण गेलो ना. आलो आलो. ए काढतोय ना, चालतंय ना. ये होता है डायलॉग. ह्याला चालतंय की चालतंय की. आलो दादा.
लास्ट वाघ आलेला आहे, तर लेट्स गो. मित्रांनो इथे थांबलोय आणि मस्त की नाश्ता चालू आहे. नाश्ता माझा तर संपलाय. जेवण तो आता काढतोय पण ते कुठलं ते टाकणार ते त्यालाच माहिती. दगड आणि हे बरोबर नाही. काय म्हणलं नाव काय तुझं? तर हा आमचा आहे वाटेकरू. तर हा मला वाट दाखवणार आहे एकदम माकणनाळेपर्यंत आहे ना सोबत. समोर कुठला आहे? रोहिदास पर्यंत आहे. आणि तुझं नाव काय? युवराज आहे होय. तू पण यासोबत आहे? नाही. नळीच्या वाटेत म्हणजे त्या दादासोबत आले का? अच्छा. म्हणजे त्यांना त्यांच्यासोबत तू गाईड म्हणून आहे ना? अच्छा, इथनं चालत. मागून काढायला पाहिजे. काय राहिलं नाही ना. चला ए फोटोग्राफर चल पुढे. हा काय ना आलो. आणि हा पॅच आहे. फोटो दाखल्याप्रमाणे हा पॅच होता. वजन पण भरपूर आहे, त्यामुळे आता रोपची तयार चालू आहे. रोप लावतात आणि बॅक साईडला तुम्ही बघा हा व्ह्यू दिसतोय. 20 फुटाचा साधारणतः पॅच आहे. किती फूट महादेव का? 20 फूट. 21 फुटाचा आहे. अरे माझा हो देऊ का बॅग? साहेबराव आता असं नाही करायचा. असा करायचा. इकडे करायचा. आंब्याचे आम्ही पूर्ण केलाय. अवघड 2 वेळा खाली पडलोय. मला नरवडे दादा खाली होते. नरवडे दादा खाली होतो, मी वाचलो नाही तर खाली डायरेक्ट 2 पाय खाली. तर आपण निघूया. बघायचं होतं ते बघण्यासाठी आता तो स्टॉप आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. हा मास्टर आपण चढत आहे माकडनाळ आहे.
माकड नाळेचं नाळेच्या वाटेच्या वरच्या बाजूला हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा आहे. चला तर चला तर वर चला तर आपण चला. हे आपले जाधव दादा. सलाम दादा सलाम. महादेव काकाचा नेहमीच मी भरपूर चला. काय बोलावं यांच्याबद्दल काय नाही. आखरीदा तरी त्यांना त्रास होतो माझा. जेवढं ट्रेक केलं त्यांच्यासोबत त्रासच झालाय. पण काका त्रास द्यायला येतो म्हणजे बघा सांगा त्यांना. त्यांच्यामुळे मी शिकतोय. आता कधी काय यांच्यासोबत जर आलो नसतो मी तर हे कधी मला पाहायला भेटलं नसतं आणि शिकायला नाही भेटलं असतं. वर जायचंय. तर आम्हाला तो जो वरचा पॅच आहे एकदम सुळका जो दिसतो तो क्लाइंब करायचा आहे. आता ते एवढं झालं. आता ते फाट्या काम आहे. आता ते चांगलंच फाट्या काम आहे. हे काय नाही हे झालंय. आता ते वरतीच जायचं आहे. आता चढत गेलो आता एकदम वरती जायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट त्या सुळक्याजवळच भेटू. मित्रांनो हा एवढा मोठा पॅच आम्ही पूर्ण केला आहे. आम्हाला तर शक्य वाटत नाही मी पूर्ण केला म्हणून. पण जरा आमच्या 3 फाल्कनच्या वाघांचे खूप मी आभार मानतो. वाघ नंबर 1 वाघ नंबर. आपला हात भारी, आपला लात भारी, आपलं चामा फेमस अशी मस्तीखोर आणि खरंच स्पीचलेस लोक आहेत ती. आणि ज्या प्रकारे वयाची 50 वर्ष यांनी कंप्लीट केली तरी पण लोक अशा प्रकारची चढतात. मला तर अचंबा होतोय. ही सगळी ताकद या फाल्कनची आहे. जे काय काम करतं हे टीमवर्क काम करतं. आपला हात भारी, सॅल्यूट सॅल्यूट काका सॅल्यूट. लात भारी, च्या मायला आपलं सगळंच भारी. काय भारी? च्या मायला आपलं सगळंच भारी. लाईन चालू होती. सालूट सालूट इसको सॅल्यूट. सालूट. जो आपण टप्पा म्हणायचा माकडनाळचा हा एक टप्पा तो. आता माझी इथं टरकली जरा. आतापर्यंत टरकली. आता तर हा टप्पा गाठलेला आहे. Oh my God! Look, look! तर आपण त्या साईडनं बघू. 2 मिनिटं थांबा. मित्रांनो आता ही बघा याला म्हणतात क्लाइंब. हा सगळ्यात डेंजर पॅच आहे आणि सहसा कोणी चढत नाही इथे. आणि लोक पण इथं यायची इज्जत करत नाही. आणि सर काय म्हणता? ऑल इज वेल. ऑल इज वेल.
आनंद सर पहिले सांगत होते हा नाही केलं तर होईल. मला हा पॅच सोडायचा आहे आणि लोकांची फुल तयार चालू आहे. ट्रेकिंग मंत्रालय नवीन मंत्रालय करायचं आहे अशी आमची युवा वर्गाची मागणी आहे. अच्छा, नवीन सरकारने त्याची नोंद घ्यावी. ओके. आणि हे जसे अवघड पॅच आहेत त्याच्यावरती सोपे काय पॅच करण्याचे प्रयत्न करू नये, म्हणजे आहे असे मेंटेन करण्याचे प्रयत्न करावेत, जेणेकरून लोकांची संख्या मर्यादित राहील आणि ह्याचं जे महत्व आहे ते टिकून राहील. तर आमचे हे युवा वर्गाची मागणी आहे की गड किल्ल्यावरती जे काय गड संवर्धनाचं काम चालू आहे ते खूप स्लो आणि असं अव्यवस्थितपणे चालू आहे. तर ते ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आमच्या सरकारला विनंती आहे. असं आम्ही निवेदन द्यायला आता आम्ही मंत्रालयात श्री उद्धवजी ठाकरे यांना द्यायला, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यायला चाललो आहे. धन्यवाद. थँक्यू काका. संधीचा टाइम होता. काका तुमचं नाव काय? योगेश चौधरी. योगेश काकांचं मी मनोगत घेतलंय. त्यांनी त्यांच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत तर या घाटवाडीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनोगत इथं व्यक्त केलंय. तर त्यांचे परत धन्यवाद. आणि हे
या मला आम्ही दोनच हिरे होतो, काही त्यांची शक्यता कमी होती वर यायची. तर हा मॅच कम्प्लीट केलाय, पण ते यांच्या सहकार्यामुळे कधी भेटतो नाही भेटत. मला पण वाटलं नव्हतं काय हा मॅच मी कम्प्लीट करू म्हणून. तर फाल्कन ग्रुपचे थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून पण बरीच लोक यायचे आहेत. नाही पण ही होती थोडीशी पुढची पण असंच म्हणशील, पुढची याच्यापेक्षा नाही तिथंच आठवलं होतं काय होतं. जिरवली चांगली सह्याद्रीने आहे का नाही, मी म्हणत होता ना. नाही पण मला पण वाटलं नाही मी वरती आलो म्हणून. आणि बघ एवढी नख नाही ठेवायची, काकाची राजानं. मला वरती जायचंय, पूर्ण करून वरती जायचंय. मी कुठं बसू? ये ना वरतीच बूट घाला, तिथं बसून घ्या, बूट घाला. पडली का? नाही बॅग वरती घेतो ना. काय पडलं पहिले? दगड पडला, दगड मोठा. दगड पडायच्या आधी एक काहीतरी पडला. नाही आवाज आला ना. डिसेंडर पडला रे खाली. पडला का? नाही पण त्याच्यामुळे झालेलं नाही, दगडामुळे विषय नाही. काहीतरी पडलं. त्या पॅच मधून आम्ही आता वरती आलोय. हा हो मग काय मग ती लोक आहेत ना, ती त्या पॅचला आहेत. ती लोक आता खालच्या लोकांना वरती. तो पण डेंजर पॅच आहे. 100 फूट. आणि हा पॅच तर मला डेंजरच वाटतोय, कारण का इथं सगळी दगड आहे ना निसरते. आता आम्ही 3 जण वरती आलो. एक महादेव काका ते वरती गेलेत. तर आता चला परत एवढंच सर करायचं आहे. एवढं सर करून दमाने चला लोक. आलो तर निघूया आता परत.
पॅचवरती पोहोचलेलो आहे आणि बाकी लोक सगळी यायची आहेत. तर आम्ही इथून कुठला गड जायचं आपल्याला? रोहिदास. आता रोहिदास करायचं आहे पण आम्हाला माहित नाही रोहिदास कुठं करायचं आहे. त्यामुळे आम्ही इथंच बसलो. आता ही सगळी लोक आल्या सगळं ठरेल का रोहिदासला कसं जायचं काय जायचं आणि पोटा पाण्याचा पण बघावं लागेल. तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता. या तुम्हाला बॅक साईड दाखवते याची. हा आहे सुडका. आता इथून कुठं जायचं आहे हे आम्हाला माहित नाही पण हा जो खालचा पॅच दिसतोय हा इथनं आलेला आहे. या पॅचमधून आम्ही वरती आलोय आणि डोंगर सह्याद्री पर्वतातले डोंगर कसे आहेत काय म्हणावं लागेल यांना. अचंबीच आहे ना मग का देसाई सर कसे बनले असेल एवढे आणि कुठून पडले असते ना एवढं दगड. पृथ्वीवर पण एवढ्या प्रकारचे मोठमोठे दगड असतील डोंगर असतील. हो मग काय आवाज आवाज. फायनली मित्रांनो आम्ही या पॅचला पोहोचलोय. आता इथं रात्री आम्ही इथं थांबणार आहे. जेवण इथं पण बनवणार आहे आणि आता आमची टेंट लावायची तयारी चालू आहे. जेवणाची तयारी आणि टेंट लावायची तयारी चालू आहे. आपण टेंट कसा लावतो ते बघू आता. चला. आता काय झालं? अरे बाप बघा. हा काय ना फाल्कनच्या ग्रुपचा ट्रेक करणं म्हणजे नशीबच लागते. घेतला की बघा असं आहे आमचं काम. हा असं आहे. लाड केलंच पाहिजे. हा होत काय होतंय. आता जरा शिकतोय तुमच्याकडनं. नानाकडनं शिकतोय. काय बोलायचं? गरम गरम चहा आणि दूध पण मिळते.
स्वयंपाक दूध सुद्धा मिळतंय, पण ते पण विलायची पावडरचं बरं का. बघा हा. हा मग Special कसं माणसाकडे आहे असते हे ती फाल्कनची खासियत. हा आणि आता इथं स्वयंपाक चालू आहे. एकीकडे कांदा कापणं, एकीकडे मटार सोलणं, एकीकडे बटाटा कापणं, असं सगळे मिळून करतायत. हा, हा. एकत्र मिळून स्वयंपाक केला असा असं आहे चवदार बघा. होतो. हे याला म्हणतात आणि टीम. त्याची चव नंतर बघायची. याला म्हणतात मगाशी टीम. फाल्कन पक्षी सुद्धा भरून गेला. आ, ग्रुपचं नाव आहे फाल्कन. त्या फाल्कन पक्षीची सुद्धा भरारी झाली. बघा काय किती छान बोलून गेला ना. कॅम्पिंग करण्यापेक्षा तिथं 2-3 हजार रुपये खर्च केल्यापेक्षा असंच ट्रेकिंगला गेलं आणि अशी कॅम्पिंग केली तर काय तुम्हाला काय भेटणार. तर आपण बॅक साईडचा फोटो घेऊ. चला शावर झाला मला आणि महत्वाचं काम पण झालं. आणि हे बघा ना इकडे पोज हमकाच असतो बघा. पोज बघा. आता काय गेलं माहित आहे काय, आता या जंगलामध्ये दाढी बिडी कशाला पाहिजे हो. हा माझं दाढी गेली सांगा कशासाठी, फक्त शूटिंग साठी फोटोसाठी. काय मस्त मजा माणूस आहे. बघा काय म्हणाल तुम्ही आता. वयाची 65 इयर्स क्रॉस केली आणि आज पण एवढी पूर्ती आहे ना, कमाल आहे. काय बनवलं. भात बघा एवढं ढगाच्या खाली आणि रानामध्ये भात मिळू शकतो का. डोंगरावर आणि ते पण डोंगरावर. हा कुठला आहे बघ डोंगर, कुठला आहे. तारामती ना. हा तारामती बॅक साईडला तारामती. केलेत ना. आणि त्याच्या खाली आम्ही थांबलो. रात्रभर इथेच थांबणार आहे. टेंट वगैरे 2 टेंट लावलेत. आता देसाई सर म्हणते एक टेंट लावते का नाही लावत. जाऊ द्या बाहेर झोपू आपण, नेलं तर कोण नेणार आहे. आणि आमचे राहुल दादा त्यांचं मस्तपैकी बटाटे कापत आहे. आणि मी मदत माझ्याकडून मदत व्हायला पाहिजे, पण ते पण मदत करतोय. ते बघा आता याला म्हणतात एन्जॉयमेंट. खरंच मी असं विचार नव्हता केला, पण हे बघा आमच्या नानाचं काम बघा. कोथिंबीर निवडते. हा बघा असं पण काम करावं लागतं. याला म्हणतात टीम. चल आता तुला पण काम आलेलं आहे. हा दाखवतो आमच्याकडे इक्विपमेंट बघा. या सॅक्स आहेत. हे एवढीत आम्ही भाजी आणलेली आहे आणि इकडे भात चालू झाला. दादानी भात केलाय आणि आता बटाटे काम झाले आमचे. आता अशा वगैरे एवढ्या सॅक्स आहेत. सगळे इन्स्ट्रुमेंट, हेल्मेट आणि माझं इन्स्ट्रुमेंट निवडायची होती म्हणून. हो मी फेकून दिली असते. पण सायकली बिकली घेऊन असं डोंगरात दारात जायचो फिरायला. लळींचा किल्ला वगैरे आम्ही लहानपणीच केलेला आहे. लळींच्या किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे लळींग गावात माझे वडिलांची मावशी वगैरे राहायची, त्यामुळे आम्ही तिथं जायचो सायकलीवर. वेळपासून 11 किलोमीटर आहे. निसर्गरम्य ठिकाणी फिरून यायचो. दादा किती वर्ष झाली तुम्हाला म्हणजे ट्रेकिंग करताना? मी पहिल्यापासून करतोय, पण आता जवळजवळ 5-6 वर्ष झाले रेग्युलर ट्रेकिंग चालू आहे. अच्छा. त्याच्यानंतर आपला फाल्कन ग्रुप स्थापन झाला. त्याच्यानंतर ते विचारून म्हणजे टेक्निकल तर आहे, निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे जवळजवळ अख्खा साहेब झालाय असं समजा. तरी पण अजून भरपूर बाकी आपल्या. आणि दुसरी गोष्ट आता आपण बैलघाटातून माकड नाळ चढून आलेलो आहे आणि आता समोर तुम्हाला हरिश्चंद्रगड दिसतोय. आणि तारामती शिखर आहे. तर आता आपण आज इथं मुक्काम करणार आहे. तारामतीच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहे. स्पॉट आपण निवडलेला आहे, टेंट लावलेले आहे. अर्जुनराव आपले वल्लभाचार्य यांनी चहा बनवलेला आहे, दूध बनवलेलं आहे. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. फक्त अर्जुनराव एक विनंती, जरा तुम्ही पण चाय मारा, एक चाय बिस्किट बघा. तिथं कामाच्या नादात घेऊन जाणार तुम्ही पण. एवढं माकडं क्लाइम्बिंग वगैरे करून आले, पण
लोकांचा उत्साह बघा. मित्रांनो ह्याला म्हणतात जंगलात एक रात्र. काय म्हणतात तो ये ख्याल आया आज फिर दिल ने एक तमन्ना की आज काय मस्त वाजत मग काय अहो यात पण काय म्हणलं तसं चाकू कुठे आहे? कुठे आहे चाकू? आहे कसं वाटतंय खरंच हा अनुभव काय सांगू आता बोलायला शब्द नाही. कधी विचार नव्हता केला मी असा पण दिवस नशिबात येईल. काय कोणी ओळखीचं नाही. सगळे एका ग्रुपने जमा झालोय आणि अशा प्रकारची मैत्री झाली आणि अशा प्रकारे आता एका रात्री जंगलातचा अनुभव येतो. जंगलात एक रात्र नशिबात कधी येईल काही सांगता येत नाही. आज तो फाल्गुनच्या मुळे नशिबात आलाय. जंगलात एक रात्र म्हणजे गाणे संपत नाही. आमच्या इथं मस्त इकडे फुल गाणी चालू आहे. अरे बाप रे बाप.